श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण तुला लवकरच लक्षात येईल. तुझ्या जीवनातून तो संघर्षाचा काळ मी संपवू इच्छितो. म्हणूनच आज हसतमुखाने मी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, माझे स्वागत करायला तू तयार आहेस, म्हणूनच हा संदेश तू उघडला आहे. माझ्या प्रिय बाळा, मी जेव्हाही तुझ्यापर्यंत येतो तेव्हा तुला आनंद प्राप्त होतो. मला माहीत आहे, तुझ्या मनातील त्या कोपऱ्यात एक आनंद दरवळतो आणि त्यामुळे तुझे मन सुगंधित होऊन जाते. आनंदी आनंद तुझ्या जीवनात येतो. बाळा, कधी स्वतःला एकटा मानू नकोस, कारण तुझी स्वामी माऊली सतत तुला साथ देणार आहे. बाळा, ही दिवाळी तुला आनंदाची गेली आहे. त्याचप्रमाणे आता इथून पुढे तुझ्या भविष्यात, तुझ्या जीवनात तोच आनंद सतत बहरणार आहे. तुझ्या चिंता, क्लेश, दुःख आणि खूप काही आपदा नष्ट करण्यात आलेल्या आहे. विश्वासाने या संदेशाला शेवटपर्यंत जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल, त्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी राहील. जो कोणी नित्य नेमाने माझे नामस्मरण करतो, माझे चिंतन करत असताना भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवतो, त्याचे कार्य मी स्वतः येऊन करतो. बाळा, तुला ज्या गोष्टींची भय, भीती वाटत होती, आता इथून ते नष्ट करणारे आशीर्वादही तुला प्राप्त होतील. विश्वासाने हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा, कारण तुमच्या आयुष्यात आता ती सुखद वेळ तुम्ही अनुभव करणार आहात, ज्यामुळे तुम्हाला आनंदी आनंद प्राप्त होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर हा संदेश तू उघडला आहे तर पुढील 3 मिनिटे तुझ्या आयुष्यात काही चमत्कारिक आशीर्वादही तुला प्राप्त करून देणारे ठरणार आहेत. या संदेशाला टाळून वगळून पुढे जाऊ नकोस. परमेश्वरी कृपा काय आहे याचा अनुभव तू लवकरच करणार आहेस. बाळा, तू परमेश्वराचा सेवक आहेस. तुझ्या मनातील ती गुंतागुंत सोडवण्यासाठी हा संदेश मीच तुला देत आहे, कारण तुझ्या मनातून ते सर्व क्लेश, दुःख हरण व्हावे अशी माझी इच्छा आहे. तू आणि तुझे कार्य यात तुझी प्रगती साध्य करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस, त्यात तुला मोठ्या यशाची हमी हवी आहे. तर या संदेशातून तुला मोठ्या यशाची हमीही मीच आशीर्वादाच्या रूपात देत आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे, आता कुणीही माझ्या मदतीला येणार नाही, तेव्हा त्या प्रसंगी देवाला हाका मारून तर पहा. जर तुम्हाला मदत नाही मिळाली तर सांगा. देव तुमच्या प्रत्येक क्षणात तुमच्या सोबत असल्याची भावना तुमच्या मनात जागृत करा, कारण देव तुमच्या जन्माआधीही तुमच्या सोबत होते, तुमच्या जन्मासोबतही सोबत आहेत आणि त्या काळानंतरही तुमच्या सोबत असतील. यावर ज्याचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने, श्रद्धेने ज्या घरात जो भक्त करतो त्याला कधीही निराशा प्राप्त होत नाही. त्या ज्या अडचणी त्याच्या आयुष्यात येत आहेत त्यातूनही त्याला मार्ग दाखवण्यात येतो. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातील त्या रडलेल्या ठिकाणी मी तुला आनंदाचे क्षण देऊ इच्छितो. तुझी चिंता दूर व्हावी, तू खूप काही पुढे जावा आणि तुझ्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट व्हाव्यात असा माझा तुला आशीर्वाद आहे. बाळा, तुझा जर माझ्यावर
संपूर्ण विश्वास आहे, तर पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारासाठी पर्याप्त ठरतील. बाळा, तुझ्या मनातील वेदना, दुःख कमी करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील तेव्हापासून तुझ्या आयुष्यात ते सर्व काही तू प्राप्त करशील ज्याची तुला आशा आहे. तुझ्या मनातील ताणतणाव दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडणार आहे, जे तुझ्यासाठी आणि तुझ्या नात्यांसाठी अत्यंत शुभ ठरणारे आहे. तुझ्या जीवनात खूप काही वेळेस असे काही नकोसे घडते ज्यामुळे तू खूप काही रडला आहेस. मी पाहिले आहे, पण त्या सर्व काही गोष्टी मागील कर्मावर आधारित होत्या, त्यामुळे तुला त्या काळात ते त्रास सहन करावे लागले आहे. बाळा, विचार कर आणि सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत हो, कारण तुझा देव तुझ्यासाठी तत्पर आहे सदैव. स्वामी माऊलीचे असेच दिव्य आणि परम तेजस्वी संदेश ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायलाही विसरू नका. स्वामी माऊलींची निरंतर कृपा तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. तुमच्या आलेल्या अडचणी स्वामी माऊली दूर करोत आणि निरंतर तुम्हाला सुख आनंद प्रदान करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा. स्वामी माऊलीवर पूर्ण श्रद्धा ठेवा. आज जरी तुम्हाला काही गोष्टी अंधारात वाटत असतील, काही गोष्टी घडत नसतील, काही निर्णय होत नसतील, तर घाबरू नका. माऊलीवर पूर्ण विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला माऊली येऊन तुम्हाला त्या अंधारातून, त्या संकटातून, त्या त्रासातून बाहेर काढतील, तेव्हा तुमचा संपूर्ण विश्वास बसेल. होय ना? त्याचप्रमाणे देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत राहा, कारण या अत्यंत प्रभावी मंत्रात ती अद्भुत दैवी शक्ती दडलेली आहे. जेव्हा तुम्ही याचे अत्याधिक जाप कराल तेव्हा तुमच्या मनातील भय, भीती नाश पावलेली असेल. तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल जो देव तुम्हाला दाखवत आहे. तुमच्या अडीअडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य देव तुमच्यात निर्माण करतील आणि तुम्ही सहजतेने त्या मार्गावर चालू लागाल. तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील प्रत्येक अडीअडचणीवर तुम्ही सहजरित्या मात करत आहात, कारण ही दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अग्रेसर होत आहात. ज्या काही कठीण काळात तुम्ही कधी स्वतःला एकटे प्राप्त करत होतात, त्या क्षणाला तुम्ही पाहाल की दैवी ऊर्जा तुम्हाला मदत करत आहे. तेव्हा तुमचा विश्वास बसेल. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माऊलीचा आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहो. स्वामी माऊली तुम्हाला सतत आशीर्वादित करत राहो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.